नमस्कार. कम्प्युटर्सच्या टॅली प्राईम या मराठी भाषेतील चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. अजूनही सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअरही करायला विसरू नका. आपल्या काही सूचना असतील तर कमेंट बॉक्समध्ये जरूर द्या. मागच्या सेशनमध्ये GSTबद्दल थोडीशी माहिती आपण घेतली होती. आज आपण GSTचं टॅक्स स्ट्रक्चर कसं आहे, त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या टर्मिनॉलॉजी वापरलेल्या आहेत ते आपण पाहणार आहोत. टॅक्स स्ट्रक्चरमध्ये CGST हे कॉमनली वापरली जाणारी पहिली कन्सेप्ट आहे. स्टँड्स फॉर सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. हा जो कर आहे तो राज्य सरकारांच्या मार्फत कलेक्ट केला जातो किंवा CGSTमध्ये जमा होणारी रक्कम ही राज्य सरकारला जाते, केंद्र सरकारला जाते. CGST सेंट्रल GST केंद्र सरकारला जाणारा हा कर आहे. SGST स्टेट गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स हा राज्य सरकारला जमा होणारा पैसा आहे. ज्यावेळेला आपण एखादं इन्व्हॉइस करतो त्यावेळेला त्या इन्व्हॉइसमध्ये दोन्ही गोष्टी असतात, CGST आणि SGST. त्यातला CGST हा जो पोर्शन आहे तो केंद्र सरकारला जातो आणि SGSTचा पोर्शन हा राज्य सरकारला जातो. UTGST युनियन टेरिटरी गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. आपल्या भारतामध्ये असलेले केंद्रशासित प्रदेश, दादरा नगर हवेली सारखे जे काही केंद्रशासित प्रदेश आहेत त्या ठिकाणी, अंदमान निकोबार, त्या ठिकाणी जो गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स लागू होतो त्याला नाव आहे UTGST युनियन टेरिटरीज गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. आणखीन एक महत्त्वाची कन्सेप्ट IGST इंटिग्रेटेड गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. ज्यावेळेला आपला मालाची विक्री किंवा मालाची खरेदी ही परराज्यातून होते, आपण जर परराज्यात माल विकलं असेल तर किंवा परराज्यातून खरेदी केलं असेल तर IGST हा कर आपल्याला कलेक्ट करावा लागतो किंवा द्यावा लागतो. या चार महत्त्वाच्या कन्सेप्ट आहेत. राज्यातल्या राज्यात खरेदी आणि विक्री जर आपण करत असू तर CGST किंवा SGST, CGST आणि SGST हे लागू होतं. परराज्यात विक्री जर आपण केली असेल तर आपल्याला IGST लावून बिल क्रिएट करावं लागतं किंवा परराज्यातून खरेदी केली असेल तरीही IGST लावून बिल येतं. आपण जर केंद्रशासित प्रदेशामध्ये काम करत असू तर UTGST आपल्याला लागू होणार आहे. आता हे GST ज्या वेळेला आलं त्यावेळेला कोणकोणते टॅक्स कमी झालेत तर एंट्री टॅक्स, सेंट्रल गव्हर्नमेंटचा जो एंट्री टॅक्स आहे, सर्व्हिस टॅक्स आहे, ते सर्व टॅक्सेस जे आहेत ते CGSTमधनं कमी झालेले आहेत. एक्साईज ड्युटी, ॲडिशनल ड्युटी ऑन एक्साईज, सरचार्ज आणि सेस आणि सर्व्हिस टॅक्स हे सर्व जे आहे ते CGSTमध्ये मर्ज झालेत. त्याच्याशिवाय काय झाले, महाराष्ट्र म्हणजे राज्य शासनाचे कोणकोणते कर वजा झालेत, कमी झालेत. वॅट, परचेस टॅक्स, एंट्री टॅक्स, लक्झरी टॅक्स आणि सरचार्ज आणि सेस हे 5-6 टॅक्स जे आहेत ते कमी होऊन SGST किंवा त्याला युनियन टेरिटरी GST असं म्हटलं गेलं. तर SGST आणि CGSTमध्ये काय कमी झालं ते आपण पाहिलं. IGSTमध्ये CST जे आहे केंद्रीय विक्री कर जो होता तो आणि एक्साईज ड्युटी ह्या IGSTमध्ये मर्ज झालेले आहेत. अशा पद्धतीनं CGST, SGST, UTGST आणि IGST अशा कन्सेप्ट मिळून जे काही तयार झालं त्याला आपण GST असं नाव जे आहे ते दिलेलं आहे, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. हे सर्व आता एकाच ठिकाणी एकाच रिपोर्टमधनं आपल्याला सबमिट करावं लागतं. जे टॅक्सेस कमी झालेले नाही आहेत, बंद झालेले नाही आहेत, ती कस्टम ड्युटी. ज्यावेळेला आपण परदेशातून माल खरेदी करतो त्यावेळेला लावला जाणारा जो कर आहे त्याला कस्टम ड्युटी किंवा इम्पोर्ट ड्युटी असं म्हटलं जातं. त्याच्यामध्ये मग त्या ड्युटीमध्ये वेगवेगळे प्रकार आहेत. अँटी डम्पिंग चार्जेस असतील, सेफगार्ड ड्युटी असेल, त्याचे इन्शुरन्सवरती लागणारा कर असेल, अशा पद्धतीचं वेगवेगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. एक्सपोर्ट ड्युटी कमी झालेली नाही आहे. केंद्र सरकारने ह्या दोन्ही ड्युटी ज्या आहेत त्या कमी केलेल्या नाही आहेत. स्टेट गव्हर्नमेंटनी रोड आणि पॅसेंजर टॅक्स जो आहे, RTOकडनं लावला जाणारा कर वाहनांच्यावरचा, टोल टॅक्स, प्रॉपर्टी टॅक्स, इलेक्ट्रिसिटी ड्युटी, MSEBद्वारे जी इलेक्ट्रिसिटी आपल्याला सप्लाय केली जाते त्याच्यावरती कर आहे. माल खरेदी, जागा खरेदी विक्री ज्यावेळेला करतो किंवा जागा भाड्याने वगैरे देतो त्यावेळेला लागू होणारी स्टॅम्प ड्युटी किंवा त्याचं नोंदणी फी हे सुद्धा कमी झालेलं नाही आहे. ह्या ड्युटीज कमी झालेल्या नाही आहेत. त्याशिवाय काही गुड्स हे GSTच्या अंडर येत नाहीत. काही गुड्स GSTच्या अंडर येत नाहीत. ते कोणकोणते आहेत त्याच्यामध्ये मेजर पेट्रोलियम प्रॉडक्ट, पेट्रोल, डिझेल, पेट्रोलियम, क्रूड पेट्रोलियम, एव्हिएशन फ्यूल आणि नॅचरल गॅस हे 5 आयटम जे आहेत जे पेट्रोलियम प्रॉडक्ट म्हणून ओळखले जातात याच्यावरती GST ॲप्लिकेबल नाही आहे. याच्यावरती पूर्वीप्रमाणे जी कर रचना लागू होती ती लागू आहे.
अल्कोहोल फॉर ह्युमन कन्झम्पशन, बियर, दारू आणि अल्कोहोल जे काही असेल ते सर्व या GSTमध्ये इन्क्लूड नाही. पॉवर जनरेशन युनिट्स जे आहेत ते पॉवर सेक्टर याच्यामध्ये नाही. तर हे सर्व ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी गुड्स अँड सर्व्हिस टॅक्सच्या दायऱ्यामध्ये येत नाहीत, मग त्यांच्यावरती गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स लागू नाही. आता इंट्रास्टेट आणि इंटरस्टेट अशा काही कन्सेप्ट्स आहेत ते आपण बघूया. याच्यामध्ये महत्त्वाचं आहे की लोकेशन ऑफ सप्लायर काय आहे आणि प्लेस ऑफ सप्लाय. सप्लायर कुठून सप्लाय करतोय आणि कुठे सप्लाय करतो आहे. जर समजा तो कर्नाटकात आहे, प्लेस ऑफ सप्लायसुद्धा कर्नाटक आहे आणि गुड्स सप्लाय करणाऱ्याचं ठिकाण पण कर्नाटक आहे आणि सप्लाय जिथे करणार आहे ते सुद्धा कर्नाटक आहे, तर त्याला कुठले कर लागू होणार आहेत? SGST आणि CGST. समजा आपण महाराष्ट्रातून काम करतो आहोत आणि महाराष्ट्रामध्येच आपलं युनिट आहे, महाराष्ट्रामध्येच विक्री करतो आहोत आणि महाराष्ट्रामध्येच कस्टमर आहेत, तर CGST आणि SGST येणार आहे. इंटरस्टेट, एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जर आपण माल पाठवत असू, एका राज्यातून दुसऱ्या राज्यात माल आपण पाठवत असू, समजा कर्नाटकातून ते माल तमिळनाडूमध्ये पाठवलं जात असेल, महाराष्ट्रामधून ते माल तमिळनाडूमध्ये पाठवलं जात असेल, कर्नाटकामध्ये पाठवलं जात असेल, तर इथे IGST हा कर आपल्याला लावावा लागेल. हे टॅक्स आपल्याला आपल्या इनव्हॉइसमध्ये इन्क्लूड करावं लागेल. आपल्या काही कन्सेप्ट ॲक्च्युअल टॅलीमध्ये अकाउंटिंग करण्यापूर्वी काही कन्सेप्ट क्लिअर होणं गरजेचं आहे. ते आपण कन्सेप्ट क्लिअर करण्याचं काम आज करतो आहोत. आत्ताच्या सिस्टीम म्हणजे GST लागू होण्यापूर्वी काय होतं की समजा एखाद्या मशीनची किंमत 4 लाख रुपये आहे, तर त्याच्यावरती 12% ॲक्साईज आणि 1% सेस असं 52,000 त्याच्यावरती टॅक्स व्हायचं. त्या ॲक्साईज झाल्यानंतर त्याच्यावरती ॲडिशनल वॅटसुद्धा होतं, ते 56,000 रुपयेपर्यंत साधारणतः व्हायचं आणि ते डीलरला 5,08,500मध्ये तो माल जो आहे तो पडायचा. ते डीलर त्याच्यामध्ये काही कॉस्ट जी आहे ती ॲड करायचा आणि त्या कॉस्ट ॲड केल्यानंतर किंवा डीलरची जी कॉस्ट होती ती कॉस्ट कितीला पडली? डीलरला 4,52,000ला पडली. आता 4,52,000ला पडल्यानंतर त्याचं मार्जिन त्याच्यामध्ये त्याने ॲड केलं, 5,02,000 झालं. परत त्याच्यावरती वॅट लागायचं, म्हणजे वॅटवरती वॅट पुन्हा लागत होतं आणि ते जे कार आहे किंवा मशीन असेल ते 5,64,750ला विक्री व्हायचं. पण आता GSTच्या रेझिममध्ये काय झालं की त्याला 9% म्हणजे 18% GST आहे, तर 18% GST लागल्यानंतर त्याची किंमत 4,72,000 झाली. ती त्याला 4 लाख डीलर कॉस्टला पडली. 50,000 मार्जिन ॲड केल्यानंतर 4,50,000 रुपये किंमत झाली. त्याच्यावरती CGST 40,500, 40,500, 5,31,000 झाले. पण या 40,500मधून मागचं 36,000 वजा होणार आहे, त्यामुळं त्याची कॉस्ट सेव्हिंग जी होणार आहे ती 37,750 रुपये कॉस्ट सेव्हिंग होणार आहे. GST पूर्वी जे टॅक्स होते, टॅक्सवर टॅक्स अशी सिस्टीम होती, त्याला कॅस्केडिंग इफेक्ट म्हणतात. GSTमध्ये तो कॅस्केडिंग इफेक्ट हा कमी करण्यात आलेला आहे. तर आत्ताच्या याच्यामध्ये आपल्या सेशनमध्ये आपण काय पाहिलं तर CGST, SGST, IGST काय आहे हे आपण चेक केलं. सप्लाय ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस आणि त्याच्यावरती इव्हेंट कुठले आहेत, टॅक्स कसा कॅल्क्युलेट होतो किंवा कुठले टॅक्स कॅल्क्युलेट होतात, टॅक्स आणि टॅक्सेबल इव्हेंट. ॲक्साईज हा कधी ॲप्लिकेबल व्हायचा? ज्यावेळेला तो गुड्स प्रॉडक्ट केला जायचा, म्हणजे प्रोडक्शन युनिट जे असतील तिथे ॲक्साईज ड्युटी जनरली लागायचं. तो माल विक्री करताना वॅट लागायचा आणि त्याच्यावरती जर तुम्ही काही सर्व्हिस देत असाल तर त्या सर्व्हिसवरती सर्व्हिस टॅक्स लागायचा. उदाहरण घेऊया की आपली एक कंपनी आहे की जी कंपनी मशिनरी तयार करते. फॉर एक्झाम्पल चिप्स तयार करण्याची मशिनरी तयार करते आणि ती चिप्स तयार करण्याची मशिनरी तयार केली की त्याच्यावरती ॲक्साईज ड्युटी लागू झाली आणि ते विकलं की सेल्स लागू झालं. आता ती मशीन त्या पार्टीच्या ठिकाणी जिथं प्रोडक्शन युनिट आहे तिथे जाऊन इन्स्टॉलेशन करून त्यांना सुरू करून देण्याचे काही चार्जेस असतात. त्याचं जो काही सर्व्हिस टॅक्स सर्व्हिसचं बिल असतं त्याच्यावरती सर्व्हिस टॅक्स लागू होतं. त्या मशीनचं AMC जर घेतलं असेल तर त्याच्यावरती सर्व्हिस टॅक्स लागू होतं. म्हणजे 3 प्रकारचे टॅक्स आणि 3 प्रकारचे रिटर्न्स हे कंपनीजना कंप्लाय करावे लागतात, फुलफिल करावे लागतात. GSTमध्ये मात्र हे तिन्ही टॅक्स एकाच याच्यामध्ये आलेले आहेत आणि त्याला गुड्स आणि सर्व्हिस टॅक्स, सेल, ट्रान्सफर, बार्टर एक्सचेंज, लायसेन्स, रेंटल, लीज या सगळ्या डिस्पोजल या सगळ्यांच्यासाठी एकच कायदा आपण घेतलेला आहे, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. आता या ह्याच्यामध्ये टॅक्स लावायचा कसा
काही गोष्टी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे आणि हे आपल्याला विद्यार्थ्यांना सुद्धा माहिती करून देणं गरजेचं आहे. काय आहे की टॅक्स किती टक्के लागणार आहे, मग त्याचे काही एक्झाम्पल्स आहेत. मी एकच आयटम खरेदी करतो आणि एकच आयटम विकत असेल तर नॉर्मल जो टॅक्स खरेदीला आहे तो साधारणतः विक्रीला असतो. पण जर समजा आम्ही काही क्लबिंग करून माल विकत असू, फॉर एक्झाम्पल आम्ही एक गिफ्ट किट तयार केलेलं आहे, त्याच्यामध्ये वॉच आहे, वॅलेट आहे, टाय आहे, पेन आहे. आता हा सिंगल प्राईस एकाच आयटम त्या चारीची मिळून आमची एकच किंमत आम्ही दिलेली आहे, तर टॅक्स किती लागू होणार ते आपल्याला बघायचं आहे. घड्याळावरती 18% होतं, या लेदर वॉचेसवर वॅलेटवरती 12% आहे, टाय क्लॉथवरती 12% आहे समजा, आणि पेनवरती 5% आहे. असे वेगवेगळ्या प्रकारचे GST रेट ॲप्लिकेबल 4 आयटमला होते. मग आपल्या बिलामध्ये जर 4 स्वतंत्र आयटम आपण सेलमध्ये दाखवत असू, तर त्या आयटमचे GST रेट लागू होतील. पण या चारीचं मिळून आमचं एक किट तयार झालेलं आहे आणि त्या किटला आम्ही 1700 रुपये असं लावलं असेल किंमत समजा, तर त्याला 18% दर हा लागू होणार आहे. सगळ्यात जास्त जो ॲप्लिकेबल दर असेल त्या ग्रुपमधला तो दर त्या इनव्हॉइसमध्ये लागू होणार आहे. याला मिक्स्ड सप्लाय असं म्हटलं जातं. आपल्याला प्रॅक्टिकली हे बघायचं आहे, पण थिओरिटिकली पहिल्यांदा आपल्याला ही कन्सेप्ट क्लिअर करतो की टॅक्स किती केव्हा कसा लागू होतो. कंपोजिट सप्लाय, आता हा होता मिक्स्ड सप्लाय, आता आपण पाहतोय कंपोजिट सप्लाय. कंपोजिट सप्लायमध्ये आपण कम्प्युटर दिलेला आहे आणि कम्प्युटर दिल्यानंतर त्याचं असेंबलिंग करणं आणि इन्स्टॉलेशन करणं ही एक बंडल सर्व्हिस आहे. ती कंपल्सरी ट्रीटेड सप्लाय ऑफ प्रिन्सिपल सप्लाय. त्यामुळे त्याच्यावरती जो दर आहे तो मूळ आयटमवरचा जो दर असेल तो त्याच्यामध्ये ॲड होईल. आता टॅक्सेबल इनव्हॉइसमध्ये कुठल्या कुठल्या गोष्टीवरती टॅक्स लागतो, जर त्याच्यामध्ये कमिशन असेल तर, पॅकिंग चार्जेस ॲड केले असतील तर, इन्शुरन्स ॲड केलं असेल तर, अदर दॅन GST काही टॅक्स असतील तर, इंटरेस्ट किंवा लेट फी पेनल्टी काही ॲड केलं असेल तर, कुठलीही अमाऊंट तुम्ही ॲड केली असेल तर त्याच्यावरती GST लागणार आहे. आणि जर तुम्ही बिलमधनं डिस्काउंट वजा केला असेल तर त्यावरती GST तेवढा कमी होईल. पोस्ट सप्लाय डिस्काउंट इथेच तुम्ही दिलं असेल, डिस्काउंट दाखवलं असेल तर तोही इथं कमी होणार आहे. तर आज आपण काही गोष्टी क्लिअर करून घेतल्यात. पुढच्या सेशनमध्ये आपण GST टाईम आणि प्लेस ऑफ सप्लाय काय कन्सेप्ट आहे हे पाहूया. आज इथेच थांबू. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअरही करायला विसरू नका. धन्यवाद.